मित्रहो, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे अनेकांचे डोळे लागलेले आहेत. कारण त्याच विस्तारावर राज्यातल्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुद्धा सुरू झालेली आहे. आणि मग या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नेमके कोणाचे पंख छाटले जाणार याकडे आपल्यासारख्या लोकांचं लक्ष लागलं नसतं तरच नवल. आणि मग या अशा दिवसांमध्ये जर एखादा मंत्री काहीतरी चूक करत असेल, ती चूक जाणीवपूर्वक करत असेल किंवा त्याच्या हातून होत असेल, तर मग सगळा मामलाच वेगळा होतो. आता या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांवर किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांवर बोलण्यासाठी नेतासुद्धा तितकाच तोलामोलाचा हवा. आणि मग त्याचे जे तोलमोलके बोल आहेत ते ज्या वेळेला तुमच्या आमच्यापर्यंत प्रसारमाध्यमांपर्यंत पोचतात त्यानंतर एखाद्याची बत्ती लागू शकते. तर कुणाचीही बत्ती लावण्याची क्षमता आपला एकही खासदार नसताना ज्या नेत्याची आहे त्या नेत्याचं नाव आहे राज श्रीकांत ठाकरे. मनसेचे प्रमुख असलेले राज ठाकरे यांनी गुरुवारी एक बत्ती लावली. आणि ती कोणाची होती तर ती होती रस्ते वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरींची. खरं तर गडकरी आणि राज ठाकरे यांची मैत्री अनेकांना माहिती असेल किंवा नसेल, पण त्यांची अत्यंत चांगली मैत्री आहे. पण याच गडकरींवर याआधीसुद्धा राज ठाकरे यांनी टीका केली होती. आणि मग ती टीका केल्यानंतर विशेषतः टोलच्या बाबतीत ती टीका केल्यानंतर मग गडकरींनी सुद्धा राज ठाकरेंना काही चिमटे काढले होते. पण आता मात्र जे काही राज ठाकरे यांनी गडकरींना बोचकारलं आहे त्यामुळे दोन मंत्रालये जागी झाली आहेत. एक स्वतः नितीन गडकरींचं आणि दुसरं पेट्रोलियम मंत्रालय की जे हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आहेत. आता हरदीप सिंग पुरी यांना अचानक राज ठाकरे बोलल्यानंतर बोलावं लागलं. तोपर्यंत हरदीप सिंग पुरी हे नितीन गडकरींच्या ज्येष्ठत्वाचा मान राखून दबून होते की गडकरींना संघाचा असलेला आशीर्वाद पाहून ते दबलेले होते हे काही कळायला मार्ग नाही आहे. पण गुरुवारी पेट्रोलियम मंत्री असलेल्या हरदीप सिंग पुरी यांनी आपली चुप्पी तोडलेली आहे आणि त्याला कारण ठरलेत राज ठाकरे आणि इथेनॉल. काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, तुमच्याकडे जर खासदार असतील तर तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचं बोलू शकता किंवा तुमच्या मताला किंमत येऊ शकते. पण आपल्याकडे एकही खासदार नाही आहे, एकही आमदार नाही आहे. आणि तरीही जर आपण कुणाची बत्ती लावली तर धमाका झालाच पाहिजे असा नेता जर कोण असेल तर त्याचं नाव आहे राज श्रीकांत ठाकरे. रेल्वे कामगार सेनेचा एक वर्धापन दिन होता. त्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि तिथे त्यांनी सगळ्यांची खरडपट्टी काढली. कारण ती गरजेची होती. आणि तीच खरडपट्टी सगळ्यात जास्त जिवारी जर कोणाच्या लागली असेल तर ती नितीन गडकरींच्या आणि पेट्रोलियम मंत्री असलेल्या हरदीप सिंग पुरींच्या. याच कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी आपण हे बघूया की इथेनॉलवरून संपूर्ण देशभरात विशेषतः उत्तरेमध्ये जे काही काहूर माजलेलं आहे आणि सरकारने जे काही आपली मनमानी सुरू केलेली आहे. कारण तुमची आमची गाडी किंवा तुमची आमची कार हा आपला प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा आणि जवळकीचा विषय आहे. पण मग अशा कारमध्ये सरकारने हुकुमशाही पद्धतीनं जे काही इंधन भरायचं आहे ते भरायला सुरुवात केल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, त्याचप्रमाणे दिल्ली या ठिकाणी, राजस्थान या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनक्षोभ आपल्याला पाहायला मिळाला. कारण इथल्या लोकांनी घेतलेल्या 40-40, 35-35 लाखाच्या गाड्या या अत्यंत फुकट पेट्रोलमुळे बंद पडल्या असा या कार चालकांचा आणि या कार मालकांचा आरोप होता. या सगळ्या गोष्टी नितीन गडकरी यांच्या मुलाचे असलेले इथेनॉलचे उद्योग चालावेत म्हणून हे सगळं सुरू करण्यात आलंय का अशा पद्धतीचा एक सूर पण या तक्रारदारांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसायला लागला. त्याचा समाचार राज ठाकरे यांनी ज्या आपल्या ठाकरी भाषेमध्ये आणि पद्धतीमध्ये घेतलाय तो आधी आपण बघूया. बरं, जे रस्ते बांधायचे ते आमचे नितीन गडकरी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, पेट्रोल मध्ये इथेनॉल घातलं पाहिजे मग ती गाडी कशी चालली. अरे पेट्रोलियम मंत्री बोलेल ना त्याच्यावरती. पेट्रोलियम मंत्री ब्र काढत नाही त्याच्याबद्दल, इथेनॉल बद्दल आणि पेट्रोल बद्दल. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर
ते ह्याच्यावरती प्रवचन देत आहेत. काय बोलायचं म्हणजे कोणाचं काम कोण करतंय, काय चाललंय देशामध्ये, काही थांबताच नाही आणि सगळे निगरघट्ट झालेले आहेत. आता आपण पाहिलं की राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना कशा पद्धतीत झापलेले. राज ठाकरे जे बोलले ते बोलल्यानंतर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना सुद्धा थोडी ऊर्जा मिळाली आणि ते मग त्यावरती व्यक्त झाले. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना असं म्हटलेलं आहे की कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. आता मुळात हे इथेनॉल प्रकरण काय आहे हे आपण आधी थोडंसं संक्षिप्त स्वरूपात समजावून घ्यायला हवं. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये 25% मिसळलं जाईल आणि त्यामुळे आपली जी पेट्रोलची मागणी आहे, कारण आपल्याला जे काही वर्षाला पेट्रोल लागतं ते 4750 कोटी लिटर इतकं पेट्रोल आपल्याला वर्षाला लागतं. रोज आपण भारतीय नागरिक साधारण 13 कोटी पेट्रोल वापरतो, 13 कोटी लिटर पेट्रोल वापरतो, जे आपल्या वाहनांमध्ये वापरलं जातं. आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा जो काही प्रकार आहे हा काही फक्त भारतात नाही आहे, तो जगभरातल्या अनेक देशांमध्ये गेली वर्षानुवर्ष सुरू आहे. पण तिथलं जे काही इथेनॉल मिसळणं आहे किंवा तिथल्या नागरिकांशी संवाद साधणं जे काय आहे ते त्या सरकारने केलेलं आहे. पण हे आपलं जे सरकार आहे या सरकारला नागरिक हा विषयच त्यांनी नागरिकशास्त्रामध्ये जो मागे टाकला आहे तेव्हापासून त्यांना आजपर्यंत या देशातले नागरिक यांच्याशी काही घेणं देणं असतं असं काही दिसत नाही आहे. म्हणजे मग जर आपण पाहिलं तर कृषी संशोधन बिल आलं तेव्हाही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काही गोष्टी केल्या, तिथेही सरकारला माती खावी लागली. त्यानंतर आता हे इथेनॉलचं प्रकरण आलं तिथेही सरकारला माती खावी लागते. याचं कारण काय तर खूप मोठ्या प्रमाणात गडकरींच्या बाबतीमध्ये रोष निर्माण झालेला आहे. आता हा गडकरींच्या खरं तर पेट्रोलियम मंत्रालय हे हरदीप सिंग पुरींकडे आहे, पण त्यावर बोलतायत कोण तर नितीन गडकरी. खरं तर त्यांनी हे असं काही दुसऱ्याचं दुखणं स्वतःच्या खांद्यावर घेण्याची गरज नव्हती. पण गडकरींना असं नेहमी वाटत असतं की आपण जे काही करतोय किंवा आपण जे काही बोलतोय आपल्यासारखे आपणच आहोत. नितीन गडकरी हे एक ज्येष्ठ नेते आहेत. आज मुंबईकरांचा प्रवास जो काही सुखकर होऊ शकतोय थोड्याफार प्रमाणात त्याचं खूप मोठं श्रेय हे 95च्या म्हणजे 1995ला जे युती सरकार आलं त्या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि त्यांनी जी काय पुलांची निर्मिती केली आहे त्यामुळे आज तुम्ही आम्ही मुंबईत निदान सरकू तरी शकतो. नितीन गडकरी हे विकसनशील नेते आहेत, त्यांना विकास दिसतो, त्यांना दृष्टी आहे, पण गेल्या काही काळात त्यांच्या दृष्टीला मोतीबिंदू झाला आहे का? हा मोतीबिंदू एक स्वार्थी मोतीबिंदू आहे का? तो आपल्या कुलदीपकाच्या स्वार्थासाठी आणि त्याने केलेल्या उद्योगांसाठीचा हा मोतीबिंदू आहे का असा प्रश्न पडावा इतकं नितीन गडकरींचं हे पेट्रोल इथेनॉल प्रकरण सरकारच्या अंगलट आलेलं आहे. आता इथेनॉल जे निर्मिती करावी याचं कारण काय तर आपली पेट्रोल ची जी गरज आहे ती कमी व्हावी आणि परकीय चलन जे आहे ते देशाबाहेर जाण्याचा जो काय प्रकार आहे तो कमी व्हावा यासाठी हे सगळं केलं जातं. आता इथेनॉल कशापासून बनतं तर इथेनॉल बनतं हे ऊसापासून, तांदळापासून आणि मक्यापासून. पण आपल्याकडे इथेनॉल जे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं ते ऊसापासून बनवलं जातं. मुळातच ऊस हे जे काय पीक आहे हे सर्वाधिक पाणी लागणारं पीक आहे आणि या ऊसापासून जेव्हा इथेनॉल बनवलं जातंय तेव्हा त्याला लागणारं जे पाणी आहे त्याचा जर आपण विचार केला तर आपले डोळे विस्फारून जातील अशा पद्धतीत हे पाणी लागतं. ऊसापासून जर आपल्याला 1 लिटर इथेनॉल करायचं असेल तर ऊसाला किमान 4000 लिटर पाणी द्यावं लागतं, आधी पाजावं लागतं आणि त्यातून नंतर आपल्याला 1 लिटर इथेनॉल मिळू शकतो. आता जर आपण विचार केला तर तांदूळ आणि मका याच्यापासूनही इथेनॉल बनवलं जातं. पण जर 1 टन तांदूळ किंवा मका जर आपण घेतला तर त्याच्यापासून एक साधारण 472 लिटर हे इथेनॉल बनतं आहे. आता गेल्या काही काळात जर जगभरातल्या देशांचा जर आपण विचार केला तर इथेनॉल बनवण्याचा जो काही
प्रकार आहे तो तांदळापासून आणि मक्यापासून हा मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः युरोपियन देशामध्ये किंवा काही आफ्रिकन देशामध्ये तांदळापासून आणि मक्यापासून इथेनॉल बनवलं जातं. पण आपल्याकडे जवळपास इथेनॉल हे ऊसापासून बनवण्याचा एक पारंपरिक प्रकार आपण बघतोय. याचं कारण काय, तर सरकारने इथेनॉल बनवणाऱ्या उद्योगांना किंवा साखर कारखान्यांना एक प्राधान्य दिलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे राज्यातल्या फक्त एकट्या महाराष्ट्रातल्या जवळपास 350 कारखान्यांनी इथेनॉल बनवायला सुरुवात केली आहे. आता जर 1000 लिटर चा जर आपण विचार केला तर 1000 लिटर ऊसाच्या रसापासून 70 लिटर इथेनॉल जेमतेम बनतं. म्हणजे याच्यावरून आपण विचार करू शकतो की इथेनॉलचा जो काही सगळा व्यवसाय किंवा जे काही आहे ते किती पर्यावरणाला मारक वेगळ्या पद्धतीने ठरू शकतं. कारण आज आपल्याकडे पाण्याचे खूप मोठं दुर्भिक्ष आहे हे आपल्या सगळ्यांना आपण जाणतोच. मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये, ठाण्यासारख्या शहरामध्ये 4-4 दिवस पाण्याचे वांदे अनेकांना सोसावे लागत आहेत. आणि मग या अशा स्थितीमध्ये जर इथेनॉलसाठी आपण ऊसाला पाणी देत राहिलो तर मग काय होऊ शकतं, तर जे काही होऊ शकतं त्याचा जो काही परिपाक आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याकडे कसं आहे की एखाद्या गोष्टीला सरकार सबसिडी देतं आहे, सरकार प्राधान्य देतं आहे, मग सगळे त्याच्यामध्ये जातात. आणि मग त्यातून आता झालं असं की साधारण 10 वर्षापूर्वी आपल्याकडे जे काही इथेनॉल बनत होतं ते 548 लिटर इतकं इथेनॉल बनत होतं 10 वर्षापूर्वी. आता आपल्याकडे इथेनॉलला जे काही सरकारनं प्रोत्साहन द्यायला किंवा इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केल्यामुळे आपल्याला इथेनॉल किती बनतं आहे, आपल्याकडे साधारण 2000 कोटी लिटर इथेनॉल बनतं आहे. आणि आपल्याला इथेनॉलची गरज किती आहे माहिती आहे का मित्रो, फक्त 1100 लिटर इथेनॉल आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त इथेनॉल आपल्याकडे बनतं आहे. मग आता त्याचं काय करायचं, तर कारण का, तर सरकारने अनेक कारखान्यांना, अनेक उद्योग समूहांना इथेनॉल बनवण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे. मग त्यांचा आक्रोश नको, त्यांचा रोष नको म्हणून मग ते इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायला सुरुवात करण्यात आली. पण हे करताना नागरिकांबरोबर संवाद साधायला नको का, नागरिकांबरोबर चर्चा करायला नको का. जेव्हा प्रचंड टीका झाली त्यावेळेला पेट्रोलियम मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला एरवी दर्जा, नैतिकता यांची कास धरणारे टाटा आणि महिंद्रा सारखे जे ऑटोमोबाईलचे किंवा मोटर वाहनं बनवणारे जे उद्योग समूह आहेत यांचे प्रतिनिधी सुद्धा गेले नाहीत. याच्यावरून आपण समजू शकतो की याचा किती मोठा निषेध हा या सगळ्या उद्योग समूहांना आणि या सगळ्या उद्योगाला इथेनॉलच्या बाबतीत करायचं आहे. नितीन गडकरी यांनी जे काही ब्लंडर केलेलं आहे त्यामुळे त्यांची मागच्या वेळेला, पूर्तीच्या वेळेला जितकी त्यांची नाचक्की झाली त्यापेक्षा मोठी नाचक्की त्यांची या इथेनॉलच्या बाबतीत झालेली आहे. आता त्यांचा मुलगा या इथेनॉल निर्मितीच्या व्यवसायामध्ये आहे, उद्योगामध्ये आहे, म्हणून ते याला प्राधान्य देत आहेत हे त्यांच्या विरोधकांनी हवा द्यायला सुरुवात केली. कारण तशी टीका स्वतः किंवा तसं बोलून स्वतः गडकरींनी दाखवलं आहे की हे माझ्या विरोधकांनी आणि पेट्रोल माफियांनी किंवा पेट्रोल लॉबीने केलेलं हे सगळं कारस्थान आहे. पण माझा प्रश्न असा आहे की तुमच्या विरोधात कोणी कारस्थान करण्यासाठी तुम्ही वावच काय देता. राज ठाकरेंसारखा तुमचा मित्र जर तुमची जाहीरपणे वाभाडे काढतोय याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकलेले आहात. नितीन गडकरींनी गेल्या त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक चुका केलेल्या आहेत. त्यांनी काम जितकं केलं आहे त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते खूप मोठं आहे, पण त्यांनी केलेल्या चुकासुद्धा दुर्लक्षित करता येणार नाहीत अशा आहेत. इथेनॉल हे जे काही प्रकरण आहे हे नितीन गडकरींच्या पुरतं अंगलट आलेलं आहे आणि त्यामुळे हरदीप सिंग पुरी यांना सांगावं लागलेलं आहे की E25 पेट्रोल जे आहे, म्हणजे 1 लिटर पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिसळून जे काही ग्राहकांना दिलं जातं आहे हे आत्ता सध्या अजून प्रयोगात्मक वापर किंवा प्रयोगात्मक पद्धतीने ते वापरलं जातं आहे. हे कोणावरही सक्ती केली जाणार नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं इंधन उपलब्ध करून दिलं जाईल. मुळात आधी त्यावर प्रयोग करून त्याची नीट चाचपणी ही शास्त्रोक्त पद्धतीने पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून केलं जाईल, लोकांशी संवाद साधला जाईल आणि त्यानंतरच लोकांना इच्छा असेल तर हे वापरायला दिलं जाईल असं सांगावं लागलं.
हा सगळ्यात मोठा सरकारचा पराभव आहे आणि सरकारपेक्षाही जर तो पराभव कोणाचा असेल तर आपलं मंत्रालय नसताना दुसऱ्यांच्या मंत्रालयामध्ये नाक खुपसणाऱ्या नितीन गडकरी यांच्यासारख्या वरून मी नाही त्यातली कडी लावा आतली सारखे उद्योग करण्याचे जे काही प्रकार गडकरींनी गेल्या काही काळात सुरू केलेले आहेत, म्हणजे मग टोल बरोबरचं जे काही सगळं प्रकरण आहे ते त्यांच्या अंगलट आलं, आता इथेनॉलचं प्रकरण त्यांच्या अंगलट आलं. मग या सगळ्या गोष्टी नितीन गडकरी का करतायत? तर कधी काळी त्यांची मोदींबरोबर स्पर्धा होती, आता ती स्पर्धा नाही आहे, कारण आता गडकरी स्पर्धेतून खूप मागे पडलेत आणि जरी त्यांना संघाचा पाठिंबा असला तरी त्यांची कार्यशैली आणि त्यांची काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तो पूर्णतः कुठेतरी स्वार्थाने लुप्त असलेला असा दिसतोय. तो स्वार्थ त्यांच्या वारसांसाठीचा आहे, त्यांच्या जेन नेक्स्टसाठीचा आहे की आणखी कोणत्या त्यांच्या मित्रांचं आहे हे सांगणं काहीसं कठीण आहे. पण या इथेनॉलच्या प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी वाद काढली आहे आणि भडका मात्र दिल्लीत उडाला आहे. या इथेनॉलमध्ये कोण होरपळून निघणार? हरदीप सिंग पुरी होरपळून निघणार की नितीन गडकरी होरपळून निघणार की इथेनॉल सरकार सांगतंय म्हणून निर्मिती करणारे उद्योग समूह आणि कारखाने होरपळून निघणार हे आपल्याला लवकरच कळू शकणार आहे. पण ज्या कृषी सुधारणा बिलावर सरकारला माती खावी लागली तशीच माती इथेनॉलच्या प्रकरणात गडकरींमुळे सरकारला खावी लागते, कारण या इथेनॉलचा आग्रह पुरींपेक्षा गडकरींनी अधिक केला आहे आणि त्यातच गडकरींची पुरी वाट लागली आहे, इतकंच आपल्याला म्हणता येऊ शकतं. मित्रहो, हा व्हिडिओ आपण पाहिला असेल आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओच्या खाली असलेलं लाल रंगाचं बेल आयकॉन दाबून आपण आमच्याशी जुळलेले आणि जोडलेले राहा. आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.